नमस्कार रसिक हो, मी रीना लेले खूप खूप स्वागत करते तुमचं लहेजा बाय सईच्या डान्सिंग प्लीट्स या सिरीजमध्ये. आंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयं आहार्यं चंद्रतारादिं तं नमः सात्विकं शिवम. आंगिक म्हणजे शारीरिक, वाचिक म्हणजे वाचा किंवा संवाद, सात्विक म्हणजे भावना किंवा संवेदना म्हणजेच मनोवस्था, आणि आहार्य म्हणजेच वेशभूषा, रंगभूषा आणि नेपथ्य. जगात सर्वप्रथम अभिनयावर विवेचन करणारा ग्रंथ आचार्य भरतमुनी लिखित नाट्यशास्त्र हा आहे. त्याचा काळसुद्धा इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 इतका जुना आहे, पण तरीसुद्धा नाट्यशास्त्र सोडून ह्या अभिनयावर विवेचन इतक्या मोठ्या प्रगल्भतेने अजून झालेलेच नाही. अभिनय करणारा नट किंवा नर्तकी दुसऱ्याच्या व्यक्तिवैशिष्ट्यांचं मुद्दाम अनुकरण करून एखाद्या व्यक्तीची नकल करतो, पण तेव्हा त्या नटाचे रंगभूषा, वेशभूषा, दागिने, हावभाव याने त्या प्रत्यक्ष माणसाचाच आपल्याला विसर पडतो. आणि हाच तर अभिनय ना. पण या सगळ्यामध्ये आहार्य अभिनयाचा खूप मोठा वाटा आहे. आहार्यो हार केयूर वेशादिभिः अलंकृतः म्हणजेच वेशभूषा प्रधान नृत्य. अभिनयात केवळ शारीरिक हालचाली किंवा वाणी यांनीच अभिनय प्रकट होतो असे नाही, तर वस्त्रालंकार धारण करून आलेला नर्तकही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसतो. आणि तोच या कार्यक्रमाचा हेतू आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमात आपण आहार्य अभिनयावर बोलणार आहोत आणि इथे मोठमोठ्या दिग्गजांना आमंत्रितही करणार आहोत. कंगन ऐसे किणकिण करीती मनी उमटे झनकार, झुमके झुलती कानांमध्ये मनही झुले अपार, पैंजण घुमती नाजूक नाजूक मनही अधीर बेजार, वस्त्रांचा तर डौल असा की सारे होती अवाक, सौंदर्याची मूर्ती अशीही क्षणभर नजर हटेना, लहजा इतका दिल खेचक की ओठांवर कविता. या कवितेसारख्याच जेव्हा नृत्यांगना रंगमंचावर सजून धजून येतात ना, तेव्हा त्यांच्या गुणांबरोबर रूपालाही आपण तेवढेच महत्त्व देतो. अशाच एका रूप आणि गुण संपन्न अशा नृत्य कलाकारालाच आपण लहेजाच्या आजच्या भागामध्ये आमंत्रित केले, ज्यांचं नाव आहे आभा आवटी. आभा आवटी यांनी त्यांच्या नृत्याचे शिक्षण पंडिता गुरु रोशनताई दाते यांच्याकडे घेतले. पंडिता गुरु रोहिणी भाटे यांचा आशीर्वादही त्यांना मिळाला. 2 दशकांहून अधिक त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुढे त्यांनी नृत्य भारती कथक डान्स अकॅडमीमधून नृत्यामध्ये पदवी संपादन केली. पुढे भारती विद्यापीठ येथून त्यांनी नृत्यामध्ये मास्टर्सच नाही तर त्यामध्ये गोल्ड मेडलही मिळवले. आभाताईने पुढे जाऊन मानाची समजली जाणारी सवाई गंधर्व शिष्यवृत्ती आणि सिनियर नॅशनल स्कॉलरशिपसुद्धा मिळवली. पुढे जाऊन त्यांना मानाचे असे कित्येक पुरस्कार मिळाले. पंडिता रोहिणी भाटे स्मृती पुरस्कार, सुंदरी सम्राट पुरस्कार हे त्यातील काही पुरस्कार. दूरदर्शनच्या त्या ए ग्रेड आर्टिस्टसुद्धा आहेत. तसंच ICCRच्या एम्पॅनल्ड आर्टिस्टही आहेत. आभाताईने मानाच्या अशा कित्येक महोत्सवांमध्ये आपल्या नृत्य प्रस्तुतीने रसिकांची मने जिंकून घेतली. स्वर्ण नृत्य प्रतिभा फेस्टिवल, लखनौ कथक केंद्र महोत्सव, जवाहरलाल नेहरू फेस्टिवल ऑफ डान्स, लच्छू महाराज कथक महोत्सव, कालका बिंदा बॅले फेस्टिवल, उदय शंकर बॅले फेस्टिवल, शनिवारवाडा नृत्य महोत्सव, ओरा फेस्टिवल औरंगाबाद हे त्यातील काही महोत्सव. भारतातच नव्हे तर भारताबाहेर जसं की अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी ठिकाणी सुद्धा तिने आपल्या नृत्य प्रस्तुतीने रसिकांची मने जिंकून घेतली. नृत्याचे पुढे जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी आभाताईने लहेजा स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेची स्थापना केली. ही संस्था फक्त कथक नाही तर सर्व भारतीय ललित कलांचा प्रसार आणि प्रचाराचे कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे, की जिथे सध्या कथक बरोबरच भरतनाट्यम, हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक आणि तबला याचे विधिवत शिक्षण दिले जाते. योगायोग बघा, आज लहेजा बाय सई ह्या कार्यक्रमात लहेजा स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या संचालिका आभाताई यांच्याशीच आपण आज गप्पा मारणार आहोत. तर सुरू करूया आजचा लहेजा बाय सईचा पहिला भाग. खूप खूप स्वागत आहे ताई तुझं ह्या कार्यक्रमामध्ये.
आपण जसं ह्या कार्यक्रमात म्हटले की आपण आहार्य अभिनयावरच बोलणार आहोत किंवा त्याविषयी अधिक तुझ्याकडनं आम्ही जाणून घेणार आहोत. तर कथकला नेहमीच ज्वेलरी किंवा आहार्य अभिनयावर आपण भर देत आलो किंवा स्टेजवर गेल्यानंतर रसिकांच्या मनात पटकन आपले अख्खा कॉस्ट्युम भरतो जसं आपण रेडी होऊन येतो. ह्याबद्दलची तुझी जडणघडण काय सांगशील? रीना, ॲक्च्युली असं आहे की नृत्य भारती म्हणजे गुरु रोहिणीताईंच्या सगळ्या परंपरेमध्ये अगदी ज्याला म्हणता येईल मिनिमम आणि समर्पक अशीच ज्वेलरी आणि कॉस्ट्युमची परंपरा आहे आणि त्याच परंपरेचा मी भाग आहे. त्यामुळे आपण काय करतो आहे हे याला जास्ती महत्त्व देऊन त्याला अप्रोप्रिएट कॉस्ट्युम आणि ज्वेलरीचा विचार झाला आहे आत्तापर्यंत. म्हणजे रोहिणीताईंनी अनेक वेळा तर फक्त नुसत्या पांढऱ्या साडीवरती आणि त्यांचे जे हिऱ्याचे कानातले असायचे आणि त्यांची एक सोन्याची चेन असायची त्याच्यावरती केलं आहे. पण तेव्हा असं बघून लहानपणी सुद्धा कधी असं वाटलं नाही की काहीतरी मिसिंग आहे बाबा, जे आत्ता असं वाटतं आपल्याला. पण तेच बघत आम्ही मोठे झालो आहोत. आणि पण हे मी नक्की सांगू शकते की त्यांचा आहार्याचा वेगळा विचार असायचा. म्हणजे जरी दाखवण्याची पद्धत कमी असली तरी त्याचा पुरेपूर विचार असायचा. काय करतो आहे, रंगसंगती आणि अतिशय प्रिसिजन सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे कुठेही कॉस्ट्युमला चोणी दिसणार नाही, कधी काही पडलं तुटलं फुटलं असं कधी नाही. त्यांची शिस्त होती आणि टचवूड त्या शिस्तीचा मी भाग आहे. तर तेच बघत मोठे झालो आणि तेच आम्ही अजूनही फॉलो करतो. पण मग असं होतं ना की आता काळ बदलला, परंपरा आपण नक्कीच, कारण आपल्या ज्या शास्त्रीय कला आहेत त्याच्या चौकटी असतात सगळ्यांनाच माहिती आहे. पण काळानुरूप ह्यात होणारे जे बदल आहेत, जसं की जसं तू आता म्हणालीस की तुमच्याकडे मिनिमम ज्वेलरी पण म्हणजे दिसण्यापेक्षा असण्याला महत्व असं आपण म्हणूया. पण काळानुरूप प्रेक्षक बदललाय, दृष्टिकोन बदललाय, वेगवेगळे शोध लागलेत, ज्वेलरी कॉस्ट्युम ह्या सगळ्यामध्ये मुलं काम करतायत ह्या फील्डमध्ये. तर ते आत्मसात करताना पण ती चौकट राखून ह्याबद्दल काय सांगशील तू? जसं काय म्हणू मी, त्यांनी जसं त्यांची काही तत्त्व होती तसं त्यांच्या तत्वांमध्ये हे सुद्धा होतं की तुमच्या सदसद विवेक बुद्धीला जे योग्य वाटेल त्याचं पूर्ण आम्हाला फ्रीडम आजवर मिळालेलं आहे. आणि त्यानुसार आपण बघतोय तर ते सगळे बदल आपोआप आत्मसात केले गेलेत. म्हणजे असं नाही झालं की त्या तसंच करत होत्या तर आम्ही फक्त तसंच ठेवलंय, असं नाही झालं. त्याच्यामध्ये बदल होत गेलेत, ॲडिशन्स होत गेल्यात, काही डिलिशन्स होत गेलेत. पण पुन्हा तेच तत्व म्हणून जे आहे की जे करणं आहे त्याला महत्त्व राहिलंय. पण नक्कीच त्याचा विचार अनेक परीनी झालाय, अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग झाले आणि आपण हळूहळू जशा गप्पा रंगतील तसं त्या प्रयोगांविषयी पण बोलू. पण त्याच्यामध्ये नक्कीच परंपरेबरोबरच काळानुरूप जे बदल व्हायला पाहिजेत ते सुद्धा झाले. म्हणजे ट्रॅडिशनच्या गोष्टी जपतच वारसा जपत आपण पुढे जातो. अगदी फार छान विचार आता आभाताईने आपल्याला सांगितला. ताई, वेशभूषा म्हटलं ना की वेशभूषा प्रधान नर्तक असं एक कायम स्टेजवर आल्यानंतर आपल्याला किंवा समोरच्या बघणाऱ्या माणसाला कायम वाटत असतं की वेशभूषा प्रधान नर्तक आता आपल्यासमोर नर्तन सादर करणारे. तर खूप पूर्वीचा काळ म्हणजे ते एरा, मौर्य काळ, गुप्त काळ असे जे आपले काळ आहेत डान्सचे स्पेशली, तर त्या एरापासून आता या एरापर्यंत कॉस्ट्युम इतके वेगवेगळ्या पद्धतीचे बघायला मिळतात. किंवा त्या केव्जमध्ये, गुहांमधून म्हणा किंवा मंदिरांमधून म्हणा, ज्या लेण्या असतात त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या त्या लेण्यांमधून आपल्याला कॉस्ट्युमचा सुद्धा अंदाज येत असतो. सो त्या एरापासनं ह्या एरापर्यंत ह्या कॉस्ट्युममध्ये, वेशभूषेमध्ये काय काय फरक झालेत आणि काय काय स्पेशालिटी दिसते तिथपासनं इथपर्यंत, काय सांगशील? सो रीना, असं आहे की माझ्या गुरु रोशनताईंच्या सगळ्या संशोधनामधनं आम्हाला त्यांच्या अभ्यासामधनं अनेक गोष्टी अशा डोळ्यासमोर आल्यात की ज्या खरंच चकित करतील. म्हणजे आता तू ह्या सगळ्या वेगवेगळ्या काळांचा उल्लेख केलायस, पण साधारण नाट्यशास्त्राच्या काळापासनं बघत आलं तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसतात वेशभूषेमध्ये. मंदिरांवरती आपल्याला साधारण पहिल्या दुसऱ्या शतकापासून सुद्धा कॉस्ट्युम्समध्ये नर्तक आणि नर्तिका यांच्या कॉस्ट्युम्समध्ये फरक दिसत नाही.
हा. म्हणजे बघताना धोत्रासारखाच साधारण वेशभूषा असेल असं की ज्याच्यामध्ये पायाच्या पोझिशन्स नीट दिसतील. खरं. मग इतकी मजेशीर गोष्ट आहे की डिटेलिंग इतकं आहे त्या सगळ्या स्कल्पचर्समध्ये की तुम्हाला त्या कुठल्या प्रकारचा दगड आहे त्याच्यावरनं त्या कपड्याचा काय पोत असेल हे सुद्धा समजतं. म्हणजे ते ट्रान्सपरंट आहे का ते जाड आहे, त्याला जर आहे, हे सगळे डिटेल्स स्कल्पचर्समध्ये दिसतात. आणि तेव्हा नर्तक नर्तिका अशा असे भेद असण्यापेक्षा एक काय म्हणता येईल त्याला नर्तन या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं गेल्यामुळे त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसते. नंतर तू म्हणशील तर मधला काही काळ आपल्याला फार एव्हिडन्सेस मिळत नाहीत, पण मिनिएचर पेंटिंग्समध्ये फार सुंदर रंगसंगती असलेले घागरे, नंतर अनारकली, नंतर त्याची जॅकेट्स इतक्या प्रकारची इतकी सुंदर आहेत आणि ते सगळं रंगीत असल्यामुळे इतके डिटेल्ड रंग आहेत आणि टेक्स्चर्स आहेत, ती फार सुंदर दिसतात आपल्याला मिडिएवल पेंटिंग्समध्ये. आणि ती त्या दुटप्पी टोप्या ते तर आणखीन पुढे म्हणजे ते तर मुघल एरियामध्ये आहे तर त्याच्यामध्ये पिसं आहेत आणि त्या टोप्या आहेत आणि अनारकली आहेत, बाराबंदी आहेत आणि घेर असलेले आहेत, चुडीदार आहेत, ते तर आणखीन एक वेगळा एरा आहे त्याचा. आणि आत्ता तू म्हणशील तर आपल्याला घागऱ्यांपासनं धोतरांचे इतके प्रकार दिसतात. म्हणजे मध्ये नुसती जर असलेली, समोर निऱ्या असलेली धोतरं आहेत किंवा सरळ नेसता येण्यासारखी धोतरं आहेत. साड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत जे आपण म्हणजे अशी गंमत आहे की आता कुठेही साडी बघायला गेलं किंवा साडी घ्यायला गेलं तर त्याचा कॉस्ट्युम कसा दिसेल असंच डोक्यात पहिले येतं. सो त्या दृष्टीने सुद्धा खूप प्रकारचे त्याच्यामध्ये पॅटर्न्स आहेत. आणि घागऱ्यांमध्ये खूप पॅटर्न्स आहेत, कुर्त्यांमध्ये आहेत, आता जॅकेट्समध्ये आलेत, पूर्ण जॅकेट्स आहेत, हाफ जॅकेट्स आहेत, बाराबंदी असेल तर तुमच्या त्याच्या वेगवेगळ्या जरींमध्ये पॅटर्न्स आहेत. सो खूप 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 मोठा कॅनव्हस आहे हा सगळा वेशभूषांचा. पण हे नक्की आहे की त्या सगळ्यामध्ये तुमचे पाय किंवा तुमच्या पायाच्या पोझिशन्स किंवा आपण ज्याला म्हणू की तुमचं नर्तन हायलाइट होईल, हा एक मुख्य विचार, तो गाभा ठेवूनच. बरोबर. कारण काय म्हणता येईल त्याला, तुम्हाला जर सहजता नसेल करण्यामध्ये तर नुसता कॉस्ट्युम मिरवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे त्या सगळ्यामध्ये कम्फर्ट आहे, त्या सगळ्यामध्ये रंगसंगती आहे, त्याच्यामध्ये तुमच्या दिसण्याचा विचार आहे. आणि आता जसं म्हणतात ना, फिरून आपण पुन्हा एकदा मागच्या काळात जातो आणि येतो, तसं पुन्हा आता सर्व प्रकारची धोतरं आली आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळी जॅकेट्स आली आहेत आणि त्याच्या सगळ्याचे एव्हिडन्सेस आपल्याला दिसतात, मूर्त्यांमध्ये दिसतात, पेंटिंग्समध्ये दिसतात, केव्समध्ये थोड्या वेगळ्या प्रकारचे दिसतात. कारण त्या मला असं वाटतं रिजनल म्हणजे त्या भागातल्या सुद्धा वेशभूषांचा खूप परिणाम आहे. म्हणजे जयपूर घराण्यामध्ये काय घातलं जातं, लखनौ घराण्यामध्ये काय घातलं जातं, बनारस घराण्यामध्ये काय घातलं जातं, हे तिथल्या रिजनवर सुद्धा अवलंबून आहे. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट 100% दिसतो आत्तापर्यंत सुद्धा, एक्सपेरिमेंट्स असले तरी. सो आणि ते सगळं आपण अनुभवतोय, आपण ते सगळं ट्राय करतोय. आता आपल्याला असा काही असं असतं ना आभाताई की आता समजा स्टेजवर त्या गोष्टीला किंवा तू करत असलेल्या रचनेला एखादा फॅब्रिक तू सिलेक्ट करायला गेलीस, आता तुला माहितीये काय करायचंय, त्यावेळेला असं काय गमती जमती, कारण हेही आवडलंय आणि हेही आवडलंय, पण काय नेमकं सिलेक्ट करावं, कसं ठरवतेस, काय करतेस? काय माहितीये का, त्याच्यात मोह खूप आहेत. कारण फॅब्रिक्स आणि रंगांची दुनिया इतकी अजब आहे ना की आपण तिथे गेलो की एकतर आपल्याला हेही घ्यावंच वाटतं, तेही घ्यावंच वाटतं, असं सारखं होतं. पण जसं आता आपण त्या एराबद्दल बोलतोय तर ते कुठेतरी एक माइंड मध्ये असतं की आपण काय सादर करतोय, तेव्हा काय घातलं गेलं होतं, त्याला थोडं साजेस किंवा मग त्याच्यात आपला विचार वेगळा दिसेल. पण जसं आपण म्हटलं ती चौकट आपल्याला आहे, बरोबर, आपण शास्त्रीय. काय असतं की कुठल्याही समाजामध्ये सुद्धा एखाद्या
प्रकारच्या वस्त्राकडे किंवा त्याच्या पोताकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. खरंय. त्यामुळे आपण वापरताना सिल्क जास्ती वापरतो किंवा कॉटन असेल तर सेमी सिल्क कॉटन कंपोज वापरतो किंवा सॅटिन कमी वापरतो. तू खूप बघितलं कमी, असशील हो. तर, कारण त्याची जी ग्लेज आहे ती कदाचित तुमच्या कंटेंटला तितकीशी जुळून येत नाही प्रत्येक वेळी, अनलेस तुमची जर थीम तशी असेल तर. त्यामुळे ह्या गोष्टींचा नक्की विचार होतो की आपण ट्रेडिशनल करतो आहोत का, एक्सपेरिमेंटल आहे का, एक विशिष्ट विषय घेऊन करतो आहोत. सो ह्या सगळ्याचा विचार करून होतच. प्लस तुम्हाला जेव्हा डान्स करायचा असतो ना, तेव्हा आपण इतक्या पॅशनेटली ते करतो आणि इतकी एनर्जी लावून करतो. आणि त्याचं वजन, कारण अस्तर लावायचं, त्याला कळ्या किती, मग त्या फॅब्रिकचं वजन किती, ह्या सगळ्याचा विचार करून घागरे त्याच्या किती कळ्या होतील, अनारकली असेल तर त्याचा घेर किती असेल, ह्या सगळ्याचा विचार करून सुद्धा फॅब्रिक निवडलं जातं. सो आत्ता जसं आपण वेशभूषेबद्दल बोलत होतो, त्याच्यातच मला एक प्रश्न तुला असा विचारावासा वाटतो की नृत्य भारतीमध्ये इतके वेगवेगळे प्रोजेक्ट केले गेलेत, प्रत्येक प्रोजेक्टच्या प्रत्येक रचनेचा जेव्हा तुम्ही विचार करता, नेमकं प्रत्येक कॉस्ट्युमचा कसा विचार होतो? म्हणजे एका प्रोडक्शनमध्ये आपल्याला किती कॉस्ट्युमचा विचार करायला लागतो, त्यातल्या प्रत्येक रचनेचा काय सांगशील? बरोबर. मी जसं म्हणलं तसं रोहिणीताईंचा प्रत्येक गोष्टीचा अगदी सखोल अभ्यास असायचा. म्हणजे त्यांच्या उषःसूक्तसारखी रचना असेल, पावससारखी रचना असेल, तन्मात्रसारखी रचना असेल, ह्या सगळ्यांमध्ये खूप रुचा आणि संस्कृत साहित्य आणि या सगळ्याचा विचार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण सुती पांढरी धोत्र असा त्यांनी कॉस्ट्युमचा विचार केला होता आणि कॉटनच्या ओढण्या. आणि आपण जसं आता त्याचं फ्लेअर आणि हे सगळं म्हणतो, तर अनेक वेळेला धोत्र नेसली सुद्धा आहेत. त्यामुळे तो एक मी म्हणलं तसं ज्या काळाचा विचार करतोय त्या दृष्टीने त्याचा पोत कपड्यांचा असला पाहिजे. असं काही सांगायचं तुम्हाला की म्हणजे माझं म्हणणं की आता समजा आता रचना ठरली, डान्सर्स ठरले, मग तुम्हाला हा कॉस्ट्युम करायचा आहे, तेव्हा तुमच्या मनात काही असे प्रश्न असायचे ज्याची त्या उत्तरं द्यायच्या, काय सांगायच्या त्यांच्या शब्दात? रीना, काय आहे की मी तशी रोहिणीताईंच्या बरोबर त्यांची शेवटची साधारण काही वर्ष होते. त्यामुळे त्यांच्या ज्या पहिल्या रचना आहेत ज्याचा ऑलरेडी विचार झाला होता, त्या अनफॉर्च्युनेटली त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी नव्हते. पण जे ऐकलंय, जे माहिती आहे, त्याच्यावरनं प्रत्येक गोष्टीचा त्यांचा अभ्यास असणारच आहे असं गृहीत धरून प्रश्न विचारण्याचा साधारण प्रश्न येत नसे. त्यामुळे सगळ्या दृष्टीने त्यांचे शब्द की बाबा हे का केलंय किंवा असं अगदी पूर्ण पुरेपूर विचार त्यातली, आणि तो पुरेपूर विचार प्रत्येकीपर्यंत पोहोचेल असाही त्यांचा काय म्हणतात आग्रह असायचा. आणि त्यामुळे कॉस्ट्युमच्या बाबतीत मला वाटत नाही कधी असे प्रश्न पडले असावेत, कारण त्यांचं साहित्य, संगीत आणि नृत्य असा एक हाती विचार असायचा. म्हणजे ते सगळं त्यांना एकत्र दिसायचं. सो त्याचबरोबर दिसणार कसं आहे हेही त्यांच्यासमोर होतं तेव्हा, त्यामुळे तो प्रश्न आला नाही. पण पुढे असं मी म्हणू शकते की नंतरच्या त्यांच्या काही कॉम्पोजिशन्समध्ये असेल की इतके वेगवेगळे विषय होते रीना. कुठल्या एका एअरलाईन कंपनीसाठी त्यांना त्यांच्या लॉन्चसाठी एक प्रोजेक्ट करायचा होता. आता तुम्ही कथकमधनं काय कराल, तर त्यांना उडान असा विषय दिला होता. आणि उडान त्यांनी कुठून कुठपर्यंत नेली, तर माणसाला लहानपणी पक्षी बघून आपण उडावं इथून वाटण्यापासनं आध्यात्मिक उडान तुमची कुठपर्यंत जाते. सो त्यानुसार कलर कॉम्बिनेशन्स, त्याचं सगळं पॅलेट हे इतकं अप्रोप्रिएट होतं. कम्फर्टेबल, अप्रोप्रिएट आणि मिनिमम अशा सगळ्याची ती एक मूड होती. नंतर खूपच काय काय एक्सपेरिमेंट्स आहेत ज्याच्या फॉर्च्युनेटली मी भाग होते, रोशनताईंच्या काळातले आहेत. त्याच्यामध्ये व्योम असेल जे पूर्ण ग्रहताऱ्यांवरती होतं, त्याचा सगळा पॅलेट व्हाईट होता. आणि मी तुला असं म्हणलं सॅटिन आपण खूप कमी वेळेला वापरतो, तेव्हा सॅटिन वापरलं होतं त्यांनी स्पेसिफिकली, कारण आपण चमकणाऱ्या ताऱ्यांविषयी बोलतो. त्यामुळे पांढरा रंग घेऊन सायक्लोरामावरती त्या ग्रहाचे वेगवेगळे रंग उमटत असत. सो ते त्यांच्या व्योमच्या रचनेमध्ये होतं. त्यांनी कॅक्टस नावाची एक रचना केली होती जी होती वाळवंटामध्ये आलेल्या एका कॅक्टसची. पण ह्या सॉरी तुला मध्ये इंटरप्ट करते, पण जेव्हा आता तू जसं म्हणालीस की चमकणारे तारे आपल्याला दाखवायचे, ह्या कन्सेप्ट मधला तू भाग होतीस, म्हणजे त्यांचे ते विचार काय
काय करूयात, काय करता येईल त्या थेरी पासून ते स्टेजवर हो येईपर्यंत. हो फॉर्च्युनेटली टच वूड येस होते मी त्याचा भाग. आणि त्यात सुद्धा पुन्हा तेच कम्फर्ट हा आणि ब्रीदवाक्य सेम. करेक्ट. सो त्यामध्ये पण असं होतं. आणि सगळं जे व्हाईटमध्ये होतं, व्हाईट सॅटिनमध्ये, त्याच्या फक्त एंडला म्हणजे आपल्या रिस्टपर्यंत फक्त लाल गोंडे होते आणि ते सिलोएट्समध्ये दिसायचे. ते इतकं सुंदर दिसायचं कारण प्रत्येक ग्रहाचे वेगवेगळे रंग सायक्लोरामावरती यायचे. आणि जेव्हा तो ग्रह उगवतो तेव्हा जर हात असा वरती गेला तर इमॅजिन तो गोंडा तिथे कसा दिसेल सायक्लोरामावरती. सो ते फार सुंदर डिटेल्स होते, फार सुंदर डिटेल्स होते. आणि कसं आहे की जो कॉस्ट्युम करतो ना माणूस किंवा कॉस्ट्युम डिझायनर, त्याला पण त्या विषयाचा आवाका असावा लागतो. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. तसं मी तुला सांगू का, पुण्यामधल्या ऑलमोस्ट सगळ्या कॉस्ट्युम करणाऱ्या लोकांना तो सगळा सेन्स आहे. त्यामुळे असं कधी खटकत नाही की ह्याला हे का केलं, असं सगळा पूर्ण विषयाचा विचार असतो. सृष्टी नावाचा एक रोशन त्यांनी बॅले केला होता जो पूर्ण पर्यावरणावरती होता. आणि देशभरात ऑलमोस्ट आम्ही त्याचे 25 ते 26 अतिशय प्रेस्टिजियस फेस्टिवल्समध्ये शोज केले. म्हणजे आत्ताचे आपले जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी, त्यांच्या एका कॉन्फरन्ससाठी सुद्धा सृष्टीचा प्रयोग झाला. त्याचा पहिला प्रयोग जो होता तो होता दिल्लीमध्ये सर्व मिनिस्टर्सच्या समोर. कारण तो 5 जूनला पर्यावरण दिन म्हणून साजरा करायचा होता. ते त्याचं ओपनिंग होतं. म्हणजे त्याचा ग्रँडर तू विचार करू शकतेस. सो त्या सगळ्यामध्ये खूप डेप्थ होती विचाराची. त्याच्यातही धोत्रांपासून सुरू होतं कारण पंचमहाभूतांचं स्तोत्र होतं. आणि मग हळूहळू एक एक गोष्ट होती. आणि आम्ही 40 ते 45 सेकंदांमध्ये कॉस्ट्युम ज्वेलरी सकट कॉस्ट्युम चेंज करून एका विंगमधनं दुसऱ्या विंगमधनं एंट्री घ्यायचो. सो आम्ही त्याच्या रिहर्सल्स ॲक्च्युअल प्रोडक्शनच्या रिहर्सल एवढ्याच केल्या. म्हणजे आम्ही फक्त प्रोडक्शन सेट झाल्यानंतर कॉस्ट्युम्सच्या वेगळ्या 10 रिहर्सल्ससाठी ऑडिटोरियम बुक केलं होतं. आणि लोकांना असं वाटायचं की किती मुली आहेत, म्हणजे या 15 गेल्या आणि आता पुढच्या 15 आल्या आहेत. नाही तर ते आम्ही सगळ्या जणी जाऊन कॉस्ट्युम चेंज करायचो. आणि त्यासाठी कॉस्ट्युम डिझाईन करणं वॉज अ टास्क. कारण काही न तुटता फाटता अर्धवट काही न करता खूप म्हणजे त्यांनी कायापालटच होतो ना पूर्ण विषय, पूर्ण वेगळा समोर येतो. आणि आपल्याला त्या तेवढ्या मिनिटांमध्ये ते प्रेक्षकांच्या समोर मांडायचं असतं ज्या प्रेक्षकांना म्हणजे कदाचित नृत्य एवढंच माहिती. बरोबर. आणि ते खूप इम्पॉर्टंट असतं कारण की आपण डान्सर्स असलो तर आपल्याला समोर काय चाललंय, काय एफर्ट्स आहेत हे कळतं. पण त्या समोरच्या माणसाला ज्याला नृत्य फक्त एवढंच माहितीये की हा छान डान्स आहे, पण त्याच्या मागे काय आहे ह्याचं गणित फार वेगळं आहे. एक त्यांनी फार मला म्हणता येईल की धाडसी असं ललित अलंकृत महाराष्ट्र हा त्यांचा जो बॅले होता त्याच्यामध्ये त्यांनी दागिन्यांची लावणी बसवली होती. आता लावणी हो. आणि लावणी असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येतं त्याला अगदी फाटा देईल असा हा वेगळा विषय त्यांनी मांडला. बसून अभिनय होता. आणि ती लावणी लिहिली सुनील सुक्तनकर यांनी. आणि त्याला म्युझिक होतं अजय पराडजींचं. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक दागिन्याचं वर्णन आहे. आणि ते सगळं आपल्याला मागे स्कल्पचर्समध्ये दिसतं ज्या मूर्ती महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे मी गळा तन्मणी दाखवत असताना मागे दिसतं स्कल्पचरमध्ये तन्मणी. मी चिंचपेटी दाखवते, मी त्याच्यामध्ये झुपकेदार मस्त माझे झुबे दाखवते, मी तिपेरी माळ दाखवते, बिंदी दाखवते, काजळ घालतानाची आपल्याकडे मूर्ती आहे. अशा सगळ्याचा पूर्ण मेकअप, कॉस्ट्युम आणि ज्वेलरी असा विचार आपल्याला जसाच्या तसा मूर्तींमध्ये दिसतो. क्या बात आहे. आणि ती लावणी अशी नऊवारीमध्ये मी करते. पण ही कन्सेप्ट कोणाची होती? रोशनताईंची. मग मला हे ऐकायला आवडेल की त्यावेळेला आता तुला त्यांनी सांगितलं असेल की आता तुला लावणी करायची पण दागिन्यांची लावणी लगेच त्याला आपण म्हणतो ती चौकट आली. मग त्यावेळेला काय तुला सांगितलं त्यांनी? दागिने काय असावे, त्याचा कॉस्ट्युम काय असावा, ते काय तू करणार आहेस, कसं सांगितलं? आता तुला मी लावणी असं म्हटल्यानंतर तुझ्या मनात जे धस झालं असेल ते पहिले माझ्याही मनात झालं की लावणी करायची आपल्याला,
लावणी कथकमध्ये. करायची. हा, आणि कोण सांगतायत हा. तर रोशनताई करेक्ट सांगतायत. हा. करेक्ट. सो ते भीती वाटली होती नक्कीच. पण ती इतकी काय म्हणतात त्याला, अभिनयाच्या दृष्टीने इतकी कसलेली रचना होती हा. की तुम्ही जितकं सटल कराल तितकी क्लॅरिटी कारण अपेक्षित त्याला आहे. एक रेष आहे, अगदीच. त्या रेषेला बरोबर. पकडून तुम्हाला ती गोष्ट करायची आहे. अगदी हा मोठा अगदी. टास्क आणि खूप पुसट आहे बरं का ती. हा. म्हणजे तिथून ती क्रॉस न करण्याची जबाबदारी हा, बनते आपली. एक्झॅक्टली हेच म्हणायचं होतं बरोबर. मला. सो शृंगार तुम्ही कितपत डिटेलमध्ये करायचा आणि तो कुठल्या दिशेने न्यायचा ही जबाबदारी होती त्याच्यामध्ये नक्कीच. आणि तो विश्वास त्यांनी माझ्यावरती टाकला ह्याची जास्ती जबाबदारी वाटत होती. गुरूंचा विश्वास. अगदी. आणि ती सुद्धा आम्ही लावणी जेव्हा बसवायची ठरवली तेव्हा आम्ही तिची नऊवारी शिवून घेतली. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी जुनी अनेक पुस्तकं काढली आणि त्या काळामध्ये नऊवारी कशी नेसली जात होती ह्याचा विचार केला. आणि ती 10 वार असायची. सो त्याचा पूर्ण लफ्फा असा दिसला पाहिजे. सो ती मी बसून कॉस्ट्युम डिझायनरच्या समोर अशी मांडी घालून बसून तिने अशी मेजरमेंट्स घेतली. त्यामुळे खूप वेगळं आहे हो, काहीतरी. म्हणजे असं नाही की एक नऊवारी शिवून घेतली आणि नेसली नाही, तर ती तशी दिसली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये त्या जरीचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये त्या पदराचा उल्लेख आहे, तसं सगळं जसं आपण म्हणतोय तसं दिसलं पाहिजे. अशा विचाराने इतका डिटेल विचार केला होता त्या सगळ्याचा. अशी ती सगळी खूप मज्जा आहे. आणि त्याचा भाग आपण जितका असतो ना तितकं आपल्याला आणखीन शिकायला मिळतं. आणि पुढे मग लहेजामध्ये माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये पण मी बरेच प्रयोग केले. हा, मला तुला ह्या इथे तू आलीस तर त्या प्रश्नाबद्दल मला तुला मी प्रश्न विचारायचा आहे की जसं तू म्हणतेस की नृत्य भारतीचा पगडा ऑफकोर्स असणार, बरोबर. मग त्यातले कॉस्ट्युम, हा कॉस्ट्युम मी घातला होता, मी माझ्या मुलींवर हा ट्राय करणार आहे, असं किती वेळा झालं तुझं? प्रत्येक वेळी. म्हणजे आहार्य हा मुद्दा असतो. तुमच्या अपिअरन्स वरती खूप गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही काय दाखवणार आहात ते समोर कसं दिसतंय हे सगळं आहार्य विचार आहे. बरोबर. ताई, वेशभूषेबद्दल तर आपण आत्ता बोलतोय, पुढेही बोलत राहूस, पण वेशभूषेला अजून उठाव देणाऱ्या गोष्टी म्हणजे अलंकार, आणि आपल्या सगळ्यांचा तो जीवाभावाचा विषय आहे. सो मला तुला ह्याबद्दल असं विचारावंसं वाटेल की अलंकार किंवा दागदागिने ह्याच्यामधले त्या एरापासनं आत्तापर्यंतचे बदल तर आहेतच, पण स्वतःची आवड पण असते किंवा परंपरा काय आहे तुमच्याकडची, काय सांगशील या सगळ्याबद्दल? येस. सो एक अगदी आपला स्टँडर्ड ज्याला म्हणता येईल तो एक चिंचपेटीसारखा दागिना प्रत्येक वेळी असतो. एक गळ्याबरोबर आणि एक मोठा असतो ज्याच्यामध्ये अनेकदा फक्त पेंडंट पण वापरलं जातं किंवा नुसती माळाही वापरली जाते. सो त्या गोष्टी ट्रेडिशनली जशा येतात तशा आहेत. झुमके जसे आहेत तसे आहेत. बिंदी आणि वेल मोत्यांचे आणि खड्याचे साधारणतः आपल्याकडे घातले जातात. ते तसेच अजून परंपरेचा भाग म्हणून आम्हीही वापरतो. वेगळं असं म्हणशील तू तर त्याच्यामध्ये विषयानुरूप आम्ही जेव्हा तांडव बसवलं होतं रोशनताईंनी, तर त्याच्यामध्ये रुद्राक्षांची पूर्ण तेच सगळे अलंकार आम्ही करून घेतले होते. पंचमहाभूतांचं जेव्हा स्तोत्र येतं तेव्हा ट्रेडिशनल सगळे दागिने होते. मग अर्धनारी नटेश्वराचं स्तोत्र येतं, त्याच्यामध्ये अर्धनारी नटेश्वराचं शंकर आणि पार्वतीची जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार दागदागिने. पण हे तुम्ही दागिने बनवून स्पेसिफिक, आता जसं तू रुद्राक्षांचं म्हणाली तसं हे दागिने तुम्ही बनवून घेतले होते की कसे, त्याचं मटेरियल काय होतं? बनवून म्हणजे कसं आहे की बऱ्याचशा गोष्टी इलॅस्टिक मध्ये बांधून घेतल्या होत्या, कारण मी तुला म्हटलं तसं की कॉस्ट्युम चेंज खूप क्विक होते, त्यामुळे त्याचे ते हुक्स लावणं किंवा दोरी ओढून घेणं वगैरे ह्याला फार वेळ नव्हता. त्यामुळे इलॅस्टिक मध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या. आणि ते सगळे काही गोष्टी आम्ही बनवून घेतल्या, काही गोष्टी आम्ही स्वतः बनवल्या. अनेक इवन आमचे व्योमचे जे हार होते प्रत्येक वेगवेगळ्या ग्रहाचे ते आम्ही स्वतः व्यवस्थित सुई दोरे घेऊन बनवले. नंतर टिश्यूमध्ये सुद्धा काही दागिने केले, म्हणजे जे हार होते व्योमचे ते सगळे टिश्यूमध्ये होते. सो जसं मी तुला म्हटलं हलकं आणि चमकणार आणि पटकन बरोबर काढता घालता येईल. सो तसं होतं. आता खूप डिटेल झालेत अगं, म्हणजे कुंदन आहे, मोती आहे, खडे आहेत, नंतर आर्टिफिशियल ज्वेलरी आहे, आर्टिफिशियल स्टोन्स आहेत, ऑक्सिडाइज्ड आहे, सिल्वर आहे.
सो कारण ऑक्सिडाईजचा पण आजकाल आपण स्टेजवर विचार करतो ग, म्हणजे घालतो ते दिसतात पण तितके अगदीच अगदीच. सो त्या दृष्टीने आता आपल्याला खूप पर्याय पण आहेत आणि ते वापरून दिसतंही सुंदर. पण मी तुला जसं म्हणत आली आहे ना कायम, की असं असतं ना की एखादी माझ्या आईची काहीतरी गोष्ट आहे की जी हे खूप छान आहे आणि हे मी ना अशा कुठल्या तरी अशा स्पेसिफिक प्रोग्राम साठी वापरीन, असं तुझं काही आहे किंवा? अगदी आहे, अगदी आहे. आणि ते असं असतं ना की ते मला लकी पण आहे असं उगाच हे कायमच असतं आपलं, काही दागिने लकी असतात. तसे आहेत माझे. अगदी माझ्या पहिल्या नृत्य प्रस्तुतीपासून आजवर माझ्याकडे असलेले ते काही दागिने आहेत की जो तेच गळ्यातलं, तेच कानातलं, तीच बिंदी, तेच वेल. पण आता काय माहितीये का, आपण किती हलकं करता येईल असा सुद्धा विचार करतो. कारण आपण आता आपल्या काय म्हणतात नृत्य प्रस्तुतीचा स्पीड सुद्धा खूप वाढलाय आणि त्यामुळे आपण किती जड गोष्टी घालायच्या याचाही विचार करतो. सो त्या दृष्टीने हलकं बरेचदा असंही होतं, जे मोटिव्स असतात त्या मोटिव्सचे सुद्धा दागिने मी केलेत. किंवा कानातल्याची बिंदी केली आहे, बिंदीचं पेंडंट केलंय किंवा आपल्या गळ्यातल्याच्या बांगड्या केल्या आहेत. सो असं खूप काय काय केलंय. पण ते त्या त्या विषयाला अनुरूप, म्हणजे ट्रॅडिशनली कधी कशाला धक्का नाही लावलाय. सो त्याच्यामध्ये वेल, बिंदी, एक गळ्याबरोबर एक मोठं आणि बांगड्या, ह्या सगळ्याचा जसा विचार आहे तसाच अजूनही आहे. लहेजाबद्दल सारखं बोलतोय, आहारी अभिनयाबद्दल सारखं बोलतोय, तर ह्या आहारी अभिनयाला जाईल अशी काही रचना तू आमच्या समोर सादर करू शकतेस का, जेणेकरून तुझा लहेजा आम्हाला बघायला मिळेल? जरूर. एक फार सुंदर पारंपरिक रचना आहे, कालीपरण. खंडजातीमध्ये, 3 तालामध्ये. आणि कालीचं पूर्ण वर्णन आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तिचं रौद्र रूप आणि तिचा आहार्य कसा आहे तर बघ ह्याच्यामध्ये. आणि पारंपरिक व्हायचं कोणाची? पारंपरिक म्हणजे मला परंपरा म्हणून शिकवले. माझ्या मते लच्छू महाराजींची रचना. बर. तक तकिट तक तकिट तक तकिट तक तकिट शंभू अर्धांगी जग जगत की जननी चली सिंह चढ़ी कोप भरी धावत समरको दंत की चमक द्युति दामिनी दमंक सिर मुकुट गले माल अति सोहे रतन सो भृंग सम केश लट लटक भुज दंड पर मानो ग्रसत फणी आज मुख चंद्र को लाल लोचन भये लरन की स्फुरन सो हास अट्टाट करी हनत हर दैत्य को प्रबल पर चंड द्युति चंड चामुंड बही झटकी जहरात मही पटकी मार्यो ब्रह्मादि इंद्रादि सनकादि देवादि कृत धन्य जस गान गायो जय तुजय जय तुजय जय माँ शिवानी जय तुजय जय तुजय जय माँ भवानी जय तुजय जय तुजय जय माँ तू दुर्गे जय माँ तू दुर्गे जय माँ तू जय तेरी जय. खूप सुंदर, खूप सुंदर.